औरंगाबाद शहरात शुक्रवार दिनांक 10 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री सुमारास 10 वाजता सिद्धार्थ चौक पोलिसांना फोन आला की रस्त्यावर एका तरुणाला अज्ञात व्यक्तीने गंभीर जखमी अवस्थेत टाकून दिला आहे. प्राथमिक अंदाजानुसार त्याच्यावर कोणीतरी हल्ला केला असावा अशी माहिती फोन करणाऱ्यांनी दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांनी पाहिले की तो तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता आणि त्याची प्रकृती अत्यंत गंभीर होती. पोलिसांनी तात्काळ त्याला घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयात पोहोचल्यावर त्या तरुणाची ओळख पटवणे हे पोलिसांसाठी आव्हान ठरले. काही वेळानंतर तपासात समजले की तो तरुण अमोल कदम वय 40 रा साईनगर परिसर औरंगाबाद आहे. पोलिसांनी तात्काळ अमोल यांच्या पत्नीला फोन करून घटनेची माहिती दिली आणि तिला रुग्णालयात बोलावले. पत्नी प्रिया रुग्णालयात पोहोचली. पोलिसांनी प्राथमिक चौकशीत असा अंदाज व्यक्त केला की हल्ला हा वैयक्तिक वैरातून झाला असावा. जेव्हा पोलिसांनी प्रियाशी विचारपूस सुरू केली तेव्हा हळूहळू या हल्ल्यामागचं सत्य समोर आलं. प्रिया काहीतरी लपवत असल्याचं पोलिसांना जाणवलं. पुढील चौकशीत तिने सांगितलेलं प्रत्येक वाक्य पोलिसांना अधिक संशयास्पद वाटू लागलं आणि अखेरीस तिच्याच एका चुकीने सर्व काही उघड झालं. अमोल कदम गेल्या 10 महिन्यांपूर्वी साईनगर परिसरात राहायला आले होते. पहिल्या पत्नीच्या निधनानंतर ते एकटेच राहत होते. नातेवाईकांच्या आग्रहामुळे अखेरीस त्यांनी पुन्हा लग्न करण्यास मान्यता दिली. योग्य मुलगी शोधल्यानंतर त्यांचं लग्न प्रियाशी ठरलं, जी देवणी तालुक्यातील गंगापूर जवळील गावातील होती. प्रियाचं आधी लग्न झालेलं होतं, पण वैवाहिक आयुष्यात मतभेद झाल्याने ती माहेरी परत आली होती. त्या काळात तिची ओळख गंगापूर येथील 22 वर्षीय युवक रोहन पाटीलशी झाली. रोहन मुंबईत बी फार्मसीचं शिक्षण घेत होता. दोघांच्या बोलण्यातून जवळीक वाढत गेली आणि शेवटी ते दोघं प्रेमात पडले. प्रिया आणि रोहन यांचं नातं अधिक गहिरे झालं होतं. मात्र परिस्थिती अशी आली की प्रियाच्या वडिलांनी तिचं लग्न अमोल कदम यांच्याशी ठरवलं. हे समजल्यावरही रोहनने तिला लग्न करायला सांगितलं. आपण नंतरही भेटू शकतो, कोणालाही संशय येणार नाही, असं तो म्हणाला. लग्नानंतर प्रिया औरंगाबादमध्ये अमोल यांच्याबरोबर राहू लागली. पण तिचं मन रोहनकडेच होतं. अमोल सकाळी मजुरीसाठी बाहेर जात असताना रोहन मुंबईहून औरंगाबादला येऊन प्रियाला भेटू लागला. दोघांचं प्रेमसंबंध सुरूच राहिले. काही काळानंतर प्रियाला मुलगी झाली. पण अमोल यांच्या लक्षात आलं की प्रिया त्यांना टाळते आणि तरीही ती आनंदात असते. संशय आल्याने त्यांनी तिच्यावर लक्ष ठेवायला सुरुवात केली आणि अखेरीस प्रियाचा आणि रोहनचा संबंध उघड झाला. अमोल यांनी प्रियाला इशारा दिला की आता पुढे त्याच्याशी संबंध ठेवायचा नाही. पण प्रिया रोहनची व्यसनाधीन झाली होती. त्यामुळे अमोल तिला घरात कोंडून ठेवू लागले आणि तिचा मोबाईलही बंद केला. यामुळे प्रिया व रोहन दोघे बेचैन झाले. शेवटी प्रियाने गुपचूप रोहनशी संपर्क साधला आणि सांगितलं की तो मला त्रास देतो, माझ्या आयुष्यातून त्याला हटवायला हवं. यावेळी दोघांनीच अमोलचा खून करण्याचा कट रचला. रोहन काही दिवसांसाठी गंगापूरला आला आणि आपल्या मित्रांच्या मदतीने 10 ऑक्टोबरच्या रात्री साईनगर परिसरात दबा धरून बसला. अमोल रात्री घराकडे परतत असताना त्याच्यावर रोहनने चाकूने सप्पासप वार केले आणि तो तिथून पळून गेला. नागरिकांनी अमोलला घाटी रुग्णालयात दाखल केलं. पोलिसांनी प्रियाशी चौकशी केली तेव्हा ती सुरुवातीला शांत राहिली, पण अखेरीस पोलिसांच्या दबावाखाली तिने गुन्ह्याची कबुली दिली. तिने आणि रोहनने मिळून हा कट रचल्याचं सांगितलं. पोलिसांनी तात्काळ रोहनला गंगापूरहून अटक केली आणि प्रियालाही रुग्णालयातून ताब्यात घेतलं. सध्या अमोल कदम यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घरात 10 महिन्याचं मूल असताना प्रियाने पतीच्या खुनाचा कट रचला आणि शेवटी तोच कट तिच्या अंगलट आला.